मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे BSc नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन। कॉलेज नूतन इमारत आणि वसतिगृहासाठी 39 कोटी निधी लवकर मिळणार, आमदार सुरेश भाऊ खाडे। सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये BSc नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणी लवकरच 39 कोटी रुपयांच्या निधीचा खर्च करून BSc नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची इमारतची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे। यावेळी अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव, डॉ प्रियंका राठी, डॉ रुपेश शिंदे, प्राचार्य डॉ संतोष बळीवंत, मेट्रन वंदना शहाणे, विवेक पुणे यांच्यासहित प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून MRI मशीन, CT स्कॅन मशीन त्याचबरोबर विविध अत्याधुनिक सुविधा मिरज शासकीय रुग्णालय येथे उपलब्ध झाल्याने गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळतो आहे। सध्या 380 खाट क्षमतेचे असलेले हे सुसज्ज हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू असून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे केल्या जात आहेत। पण मिरजेत BSc नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षांची मागणी होती। आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून 100 विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज मंजूर करून आणले आणि आज त्याचे उद्घाटन करून आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या। कॉलेजची सुसज्ज इमारत आणि वसतिगृह यासाठी 39 कोटी निधी प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे BSc मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय। BSc कॉलेज नर्सिंग 2024-25 साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती। 100 सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे। त्यावेळी गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय होते आणि त्यावेळी त्यांनी 2 जिल्ह्याला मान्यता दिली, जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्ह्याला मान्यता दिली। त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांची सुखसोयी इथं होणार आहे। तिसरा राऊंड झालेला आहे, चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत। तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कंप्लीट होईल आणि 100 मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचे। हा कोर्स 4 वर्षाचा असतो आणि ह्या 4 वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगावं वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय आणि त्यांच्या विद्यालयाची सोय, त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती। परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं 100 मुलं येणार आहेत ॲडमिशन होऊन, त्यांना वसतिगृह लागणार आहे आणि वसतिगृहाच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करायला लागेल, त्यांचं कॉलेज होणं जरुरीचं आहे। त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला। तो प्रस्ताव होता 39 कोटी 45 लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा तडपाडी करून सगळं करून हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं। हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे। परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला। ती हाय पॉवरची सेक्रेटरींची सही होऊन PWD सेक्रेटरींच्याकडे ती फाईल आलेली आहे। मी आपले सेक्रेटरी, वैद्यकीय सेक्रेटरी धीरज कुमार, मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले, हसन मुश्रीफ साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून तिच्याशी बोललो तर ते बोलले काही अडचण नाही, पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा जार आला असेल, त्याचा जर मीटिंग आला असेल तर आपण जार ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्यतेला हरकत नाहीये। ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये याची प्रशासन मान्यतेचा जार आपल्याकडे येईल आणि नंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल। मी आता मुलांनाही सांगितलं, सगळ्या नर्सिंगच्या कोर्स करणाऱ्या मुलांना, की हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढल्याचा जार आला तर तुम्हाला 1 वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वसतिगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ, एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे। आणि मी सगळ्यांना इथं डीन साहेब असतील, गुरव साहेब असतील, प्रियंका राठी साहेब असतील, डॉ रुपेश शिंदे, वंदना शहाणे आणि इथं सगळे जमलेले बाकी सगळ्यांनी पाठपुरावा केला माझा आणि त्यामुळे हे आता आपणाला जवळजवळ 39 कोटी 45 लाख आणि 100 सीटचं इथं नर्सिंग कॉलेज हे आपल्या मिरजमध्ये चालू झालं। त्याच्याबरोबर मध्यंतरी आम्ही ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।